विसावा नमस्कार माझा दुपारी म्हणावी तुझी संगदीक्षा तुझ्या दर्शनाने विटावी प्रतीक्षा अहंभार माझा निखंडी जावा नमस्कार माझा तुला खुशाली तुझी सांग घेऊन यावी मनाच्या निराशेत मानी लावी तुझी आरती सांडू दे देव भावा नमस्कार माझा सुषुप्तीत जाता तुला आठवावे तुझे रूप निद्रेत स्वप्नात यावे क्षणांना कणांना तुझा गंध यावा नमस्कार माझा तुला स्वरूपात स्पर्शात गंधात नादी तुझ्या तूपणाची रुची समाधी स्वरूपी तुझ्या नंदबाला नमस्कार माझा तुला आपण सुरुवात करण्यापूर्वी एक गणेश स्तोत्र म्हणूया निर्विघ्नपणे आपला हा अभ्यास तेव्हा शंकराचार्यांचं स्तोत्र आहे गणपती महागणेश पंचावती स्तोत्र मुदाकरात मोदकं प्रवेपत्र महागणपती मुदाकरात मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतं सकं विलासी लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिते दैत्यकं नताशुभाशु नाशकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं न ते तरातु भीकरं नवोदितार्कभास्वरं नमत्सुरारि निर्जरं नताधिकापदुष्करं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवाक्रमाक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचरवणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तात्मजम् अचिन्त्यरूपमन्तलीनमन्तराय कृन्तनं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं महागणेश पञ्चरत्नमादरेण योऽन्वहं प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् करोवताम् अदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युदयति सोचिराम् उपनिषदांचा अभ्यास वर्ग आज गुरुकृपेनं आपण प्रारंभ करतो. संस्कृत वाङ्मयामध्ये मुख्यत्वे संस्कृत वाङ्मयातील हा जो भाग आहे त्या वाङ्मयाचे मुळात आधी 3 भाग पडतात. ही एक भाग आहे शब्दप्रधान वाङ्मय संस्कृतमध्ये, दुसरा भाग आहे अर्थप्रधान वाङ्मय आणि तिसरा भाग येतो उभय अप्रधान वाङ्मय म्हणजे शब्द आणि अर्थ दोन्हीलाही तिथं गौणच नाही. आता हे जे शब्दप्रधान वाङ्मय आहे ते म्हणजे वेद ज्याला श्रुती असं म्हणतात. अर्थप्रधान वाङ्मयामध्ये स्मृती आणि पुराणे येतात आणि उभय अप्रधान वाङ्मय म्हणजे काव्य नाटकादी रामायण आणि महाभारत. आता हे जे पहिलं शब्दप्रधान वाङ्मय आहे वेद ज्याला म्हणलं. आता या वेद
या शब्दाला महत्व, शब्दप्रधान म्हणजे कारण मुळात वेद हेच मंत्र रूप आहे. म्हणजे तिथं मंत्रांना महत्व आहे. मंत्रातल्या शब्दांना, त्या शब्द क्रमाला, त्या शब्द उच्चाराला, त्या शब्दाच्या स्वरूपाला त्यात अजिबात बदल करून चालत नाही. आणि हे यासाठी आहे ते शब्द जसे उच्चारायचे आहेत तसेच उच्चारावे लागतात. कारण त्या शब्दोच्चारातून ज्या ध्वनी लहरी निर्माण होतात त्या ध्वनी लहरीवर त्या शब्दांचं म्हणजे त्या मंत्रांचं सामर्थ्य अवलंबून. त्या मंत्रामध्ये मंत्रात शक्ती असते आणि त्या मंत्रातील शक्ती ही व्यक्त होण्यासाठी, ती प्रतीतीला येण्यासाठी, म्हणून त्या विशिष्ट ध्वनी लहरी तशाच निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्या शब्दात अजिबात बदल करून चालत नाही. म्हणून त्याला शब्द प्रधान वाङ्मय असं म्हणतात. अग्नी मिळे पुरोहितम आता सुरुवात आहे त्याची, ऋग्वेद त्यातला हा मंत्र. आता या मंत्राचा खरं म्हणजे अर्थ की पुढे ठेवलेल्या अग्नीची स्तुती करतो अशा शब्दात जर जो मंत्र आहे तोच त्याचा अर्थ तो शब्द. तर पण हा असे शब्द उच्चारले गजरूप तर त्या मंत्रात जे सामर्थ्य आहे ते प्रतीला आपल्याला येईलच असं नाही. आणि म्हणून दोन्हींचा अर्थ एकच आहे. पण अर्थ जरी एक असला तरी सुद्धा त्यातल्या ध्वनिलहरी दोन्हींच्या भिन्न भिन्न असल्यामुळे आपल्याला परिणाम जो आहे तो परिणाम सुद्धा भिन्नच राहतो. आणि म्हणून शब्द प्रधान वाङ्मयाचं एक वैशिष्ट्य राहते. श्रुती वाङ्मय हे मुख्यत्वे वैज्ञानिक दृष्ट्या ध्वनी लहरींच्या सामर्थ्यावर अवलंबून असणार असं वाङ्मय. आणि म्हणून जे वेद आहेत त्या वेदांच्या बाबतीत कारण मुळात ऋषींच्या मननातून ते स्फुरलेले आहेत. मंत्र मननातून स्फुरलेले आहेत. तेव्हा 4 वेद, हे 4 वेद आपल्याला सर्वांना माहित असतील. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ऋग्वेदामध्ये मुख्यत्वे देवतांची स्तुती आहे. ऋग्भिः स्तौति. यजुर्वेदामध्ये देवतांचा पूजा विधी काय आहे तो सांगितलेला आहे. म्हणजे यजुर्भिः पूजयति. सामवेदामध्ये देवतांचं गायन आहे. ती गायन पद्धती सांगितली. सामभिः गायति. आणि जे अर्थप्रधान वाङ्मय येतं त्या अर्थप्रधान वाङ्मयामध्ये म्हणजे स्मृती आणि पुराणे अर्थाला तिथं महत्व आहे. सांगण्याची पद्धती मग कोणतीही असो, जो तात्पर्यार्थ आहे तो तात्पर्यार्थ महत्वाचा. सत्यम वद, खरे बोलावे, दोन्ही सारखं. सत्यम वद म्हणलं काय आणि खरे बोलावे म्हणलं काय, तिथं काही फरक पडत नाही. या दोन्हीलाही महत्व तिथं समान राहत. आणि जे उभय अप्रधान वाङ्मय आहे, उभया प्रधान वाङ्मय म्हणतात त्याला. म्हणजे तिथं काव्य मुख्यत्वे तिथं शब्द आणि अर्थ दोन्हीलाही गौण स्थान राहतं. मग त्यातून व्यक्त होणारा जो ध्वन्यर्थ आहे, सूचित अर्थ आहे, ज्याला व्यंग्यार्थ म्हणतात, त्याला महत्व आहे. काव्यामध्ये या सूचकतेला महत्व जास्त. तेव्हा कारण एक वेळेला शब्दाशिवाय सुद्धा काव्य असू शकतं. रामायणामध्ये सीता स्वयंवराच्या वेळी वर्णन येतं की रामाला पाहून सीतेचा जो साभिनय, तिची जी मूकता, काही बोललेली नाही, मूकता, ती मूक आहे, पण तिनं जो अभिनय केलेला आहे, शब्द नसताना सुद्धा तिच्या त्या साभिनय मूकतेमध्ये काव्य सुचवलेलं आहे. या उभया प्रधान जे वाङ्मय आहे, जे काव्य आहे, त्याच्यामध्ये सूचकता आहे. आता आपल्याला पाहायचं आहे, अभ्यास करायचा आहे तो शब्द प्रधान वाङ्मयामधील सुद्धा, वेदामधील सुद्धा उपनिषद या अंतिम शिरोभूत शिखरीभूत अशा भागाचा. मुख्य वेद 4 आहेत.
आपण पाहिले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि प्रत्येक वेदाचे मुख्यत्वे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे 4 भाग पडतात प्रत्येक वेदात. आता या उपनिषदांचं जे उत्तमांग असं ज्याला म्हणलेलं आहे, वेदांचं उत्तम, उपनिषदांना काय म्हणलेलं आहे, वेदांचं उत्तमांग, याला संस्कृत मध्ये आमनाय मस्तक असं म्हणतात. मनुष्याचं शिर हे काय आहे, त्यांनी श्रेष्ठ मानलेलं. तसं या उपनिषदांना सुद्धा महत्व त्यामुळे आलेलं आहे. हा शिरोभूत म्हणजेच सारभूत असा भाग आहे. याला वेदांत हा अंतिम सार यामध्ये येतं, संपूर्ण वेदांत, म्हणून याला वेदांत असंही म्हणतात. मुख्यत्वे वेद आहेत कांडत्रयात्मक. कांडत्रय म्हणजे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. आणि यातील ज्ञानकांडाचा जो भाग आहे तो म्हणजे उपनिषदे. आता यामध्ये सुद्धा उपनिषद ज्ञानकांडात्मक जरी आहे तरी सुद्धा त्याचे सुद्धा त्याच्या स्वरूपावरून आणखी 3 विभाग केलेले आहेत. काही उपनिषद ही मंत्ररूप असतात, केवळ मंत्ररूप. काही केवळ ब्राह्मणात्मक असतात आणि मंत्र ब्राह्मणात्मक अशी असणारी काही उपनिषद असतात. मंत्ररूप, ब्राह्मणात्मक आणि मंत्र ब्राह्मणात्मक असे 3 विभाग या उपनिषदांचे पडतात. आता केवळ मंत्ररूप हे ईशावास्य उपनिषद आहे आणि केवळ ब्राह्मणात्मक हे बृहत आरण्यक हे केवळ ब्राह्मण आणि मंत्र ब्राह्मणात्मक उपनिषद तैत्तिरीय हे उदाहरण त्याचं सांगतो. मुख्यत्वे उपनिषद आपण 10 मानतो. प्रमुख उपनिषद 10 मानतो. तशी उपनिषद काहींनी 108 मानली, काहींनी 110 मानली, पण प्रमुख उपनिषद ही 10 मानलेली आहे. शंकर भाष्य 10 उपनिषदावरती एक. आता ही 10 उपनिषद ऋग्वेदा म्हणजे प्रत्येक वेदाच्या कोणत्या वेदात मध्ये कोणतं उपनिषद आलं ते आपण आपल्याला पाहणार आहोत. 4 वेदामध्ये ही उपनिषद 10 उपनिषद आपल्याला उपलब्ध होतात, पण त्यातल्या नेमक्या कोणत्या वेदात कोणतं उपनिषद आहे. ऋग्वेदाच्या आरण्यक भागामध्ये ऐतरेय उपनिषद आहे. ऋग्वेदामध्ये फक्त हे एकमेव उपनिषद मिळतं, ऐतरेय. यजुर्वेदामध्ये 4 उपनिषद मिळतात या दशोपनिषदापैकी. यजुर्वेदामध्ये आता यजुर्वेदाचे शुक्ल आणि कृष्ण असे 2 विभाग पडतात, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. तेव्हा यजुर्वेदातील पहिलं उपनिषद आहे ईशावास्य, हे शुक्ल यजुर्वेदांतर्गत. दुसरं उपनिषद आहे कठ, ते कृष्ण यजुर्वेदामध्ये येतं, कठ. तिसरं आहे तैत्तिरीय, ते कृष्ण उपनिषदामध्ये, कृष्ण यजुर्वेदामध्ये येतं. आणि चौथं बृहद आरण्यक, ते शुक्ल यजुर्वेदामध्ये. तिसरा वेद आहे सामवेद. सामवेदामध्ये 2 उपनिषद मिळतात, केन आणि छांदोग्य. आणि चौथा वेद आहे अथर्ववेद. त्यामध्ये आपल्याला 3 उपनिषद मिळतात, मुंड, मांडुक्य आणि प्रश्न. तर अशी 10 उपनिषद. आणि या प्रत्येक उपनिषदाचे ते प्रणेते जे ऋषी आहेत तेही ऋषी आपल्याला माहित पाहिजे. पाहूया. ईशावास्य उपनिषदाचे प्रणेते आहेत याज्ञवल्क्य ऋषी. केन उपनिषदाचे प्रणेते आहेत तलवकार ऋषी. तलवकार. कठ उपनिषदाचे कठ हेच ऋषी आहेत. प्रश्न उपनिषदाचे प्रणेते पिप्पलाद. मुंडक उपनिषदाचे प्रणेते आहेत शौनक महाशाल. मांडुक्य उपनिषदाचे प्रणेते आहेत मांडुक्य. तैत्तिरीय उपनिषदाचे प्रणेते तित्तिरी.
ऐतरेय उपनिषदाचे प्रणेते आहेत महिदास ऐतरेय. छांदोग्य उपनिषदाचे प्रणेते उद्दालक आरुणी आणि बृहदारण्यकाचे प्रणेते आहे याज्ञवल्क्य. 10 उपनिषद झाल्यानंतर आपण श्वेताश्वेतर उपनिषद ही पाहणार आहोत. 11वे इतकंच महत्वाचं आहे म्हणून. तर या श्वेताश्वेतर उपनिषदाचे प्रणेतेही श्वेताश्वेतर ऋषीच आहेत. तेव्हा श्वेताश्वेतर त्या ऋषींचं नाव आहे. आता उपनिषद श्वेताश्वेतर हे उपनिषदाचं नाव आहे आणि तेच ऋषी आहेत त्याचे प्रणेते. आता उपनिषद म्हणजे काय हे जरा आधी आपण पाहूया. म्हणजे त्याची शब्दकोड करून व्युत्पत्ती शास्त्रदृष्ट्या अर्थ काय होतो. उप नि अधिक सद अशी 3 पद त्यात येतात. उप नि आणि सद. उप याचा अर्थ जवळ समीप. नि म्हणजे खाली आणि सद म्हणजे बसणे. एक अर्थ सांगितला. हा ढोबळ अर्थ आहे की गुरुच्या अगदी समीप बसून खाली बसून. म्हणजे शक्य तितकं खाली का म्हणलं कारण शक्य तितकं त्यानं शरण भावाने नम्र भावाने म्हणजे अहंकार रहित होऊन त्यानं त्या गुरूंच्या कडून ज्ञान मिळवायचं. आणि असं जे ज्ञान मिळवलं जातं त्याला उपनिषद म्हणतात. कारण असं जे ज्ञान आहे ते ज्ञान रहस्य आहे. कारण गुरु अगदी आता इथं उप म्हणजे समीप जवळ याचा अर्थ गुरूंच्या जवळ म्हणजे गुरूंच्या शरीराच्या जवळ असाच नुसता अर्थ नाही. तर गुरूंच्या विचाराच्या जवळ. आता उपनिषदामध्ये जे जे त्यातले प्रणेते ऋषी आहेत तर हे ऋषी होऊन गेले पण आज आपण त्यांच्या विचारांच्या समीप बसणार आहोत. आणि म्हणून इथं उप याचा अर्थ त्या ऋषींच्या विचारांच्या समीप. आणि ते आपण कसं बसणार आहोत. नम्र होऊन आपण आपला अहम सोडून शरण भावाने की तुम्ही मला ज्ञान द्या. बुद्धी शरण होऊन शरणभाव याचा अर्थ. आणि सद याचा अर्थ अनेक अनेक अर्थ होतात आणि ते आपण आता पाहणार आहोत. आणि असं जे ज्ञान रहस्य म्हणलेलं आहे त्या ज्ञान रहस्याला ब्रह्मविद्या. उपनिषद या शब्दाचा अर्थ ब्रह्मविद्या असा केलेला आहे शंकराचार्यांनी. शंकर भाष्य आपण अगदी शब्दशः जरी सगळं पाहणार नसलो तरी शंकर भाष्याचा भावार्थ येईल कळेल आपल्याला. बरंच ते आपल्याला वाट पुसायला सहाय्याला होईल असं आपण पाहतो. गोरखपूर गीता प्रेसच्या उपनिषद त्यांनी काढलेले आहेत प्रति. त्यामध्ये शंकर भाष्य येतो. त्याचा हिंदी अनुवादही आहे त्यामध्ये. पण ते शंकर भाषा सहित सर्व उपनिषदांचा अभ्यास असं करत अगदी शब्दशः शंकर भाष्य सगळं जर घेत बसलो आपण तर तो अभ्यास खूप आपला दीर्घही होईल आणि तो थोडा लोकांना जोड होईल. की मूळ संस्कृत आहे आणि त्यात ते शंकराचार्यांचं संस्कृत आहे. त्यामुळं ते उलगडण्यापेक्षा ते त्यातला भावार्थ घेऊ आपण. पण आपल्याला उलगडायचे आहेत ते मंत्र. मंत्र कसा म्हणायचा. प्रत्येकाला मंत्र म्हणायला सांगितला जाईल आणि प्रत्येकाने मंत्र म्हणायचा. शक्यतो आपल्याला ते ही उपनिषद आता आहे तर उपनिषद फक्त 18 मंत्रांचं आहे. ते आपला संपूर्ण सगळं उपनिषद होईपर्यंत ते पाठच होऊन जायला पाहिजे. म्हणजे ते मंत्र कसे म्हणायचे संस्कृत उच्चार कशा तऱ्हेने हे करायचे आहेत त्यामध्ये कोणते कटाक्ष बाळगायचे आहेत हेही आपण पाहणार आहोत. तर उपनिषद म्हणजेच हे आत्मज्ञान हे ब्रह्मज्ञान. सद हा त्यातला तो धातू आहे. सद ज्याचं शद असं रूप झालं
तर त्या सद धातूचे 3 अर्थ होतात. पहिला अर्थ आहे नाश करणे, विशरण. दुसरा अर्थ आहे गती आणि तिसरा अर्थ आहे अवसाधन म्हणजे शिथिल करणे. आता नाश कशाचा? तर अज्ञानाचा. दुःख कुणाला पाहिजे? मग लागे दुःख व्हावे याचे कोणी व्हावी नाही, म्हणून दुःखाचा नाश व्हावा, अत्यंतिक दुःख निवृत्ती व्हावी असं प्रत्येक जीवाला वाटत. आणि अशी अत्यंतिक दुःख निवृत्ती करणारी ही विद्या ब्रह्मविद्या असं म्हणतात. यालाच उपनिषद असं म्हणतात. दुसरा जो अर्थ आहे गती. तर आम्हाला कोणती गती हवी आहे? कारण जन्म मरण असं आम्ही सतत भटकत आलेलो आहोत. आणि ज्याला म्हणजे जो मुमुक्षु आहे, उपनिषदांचा अधिकारी कोण? मुमुक्षु हा त्याचा अधिकारी. फार मोठं काही संस्कृत अध्ययन करून मोठं पंडित होऊन यायला पाहिजे उपनिषद शिकायला असं नाही. संस्कृत येत नसताना सुद्धा तोही ब्रह्मविद्या उपनिषदांचं विज्ञान रहस्य समजून घेऊ शकेल. आणि म्हणून हा प्रकाश आपल्याकडे उपनिषद ही काय आहे? त्या आत्मप्रकाशाचीच वाहक आहे. तो प्रकाशच आहे आणि तो प्रकाश आपल्या बुद्धीत प्रकाशित व्हायला पाहिजे. किंबहुना त्या प्रकाशानं आपण उजळून जायला पाहिजे. आणि हा ज्याच्या त्याच्या बुद्धीत प्रकाश पडायचा. कुणी इथं प्रकाश आणखीन ड्युटी आणून दाखवणार नाही. आणि हा प्रकाश केव्हा पडेल? ज्यावेळी आपली बुद्धी ही शुद्ध होईल, स्थिर होईल, आणि मग ती या सूक्ष्माचं तत्व म्हणजे ब्रह्मतत्व त्याचा वेध घेईल. आणि तसा आपल्या बुद्धीनं ते सामर्थ्य आपल्या बुद्धीत यावं, त्यानं वेध घ्यावा. यासाठी म्हणून आधी आपण सुरुवातीला ओंकार आणि मग ध्यान करतो. बुद्धीचं शुद्धीकरण, स्थिरता आणि बुद्धीला सूक्ष्माचा वेध घ्यायला सवय करायची आहे. अधिकाधिक जेवढं करता येईल तेवढं करायला हरकत नाही. पण आपल्याला गती हवी आहे आणि ती परमगती हवी आहे. मुमुक्षूंना मुख्यत्वे परमगती हवी आहे. त्या परब्रह्मापर्यंत त्याला पोहोचायचं आहे. आणि असं परब्रह्मापर्यंत पोहोचविणारी, तिथपर्यंत नेणारी, ती गती देणारी विद्या जर कोणती असेल तर ही उपनिषद विद्या, ब्रह्मविद्या. म्हणून दुसऱ्या सद या धातूचा गती हा अर्थ त्या मुमुक्षूला परमगती देणारी किंवा परब्रह्मापर्यंत नेऊन पोहोचवणारी विद्या. आणि तिसरा अर्थ आहे अवसाधन म्हणजे शिथिल करणे. काय शिथिल करते? आपल्या ह्या ज्या ग्रंथी आहे मुख्यत्वे आपण हा जो संसार आहे त्याच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ठेवतो. देहाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ठेवतो, जगताच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ठेवतो. आणि ही जी सत्यत्व बुद्धी आपली आहे ती शिथिल करणे, ती शिथिल केली जाते या ब्रह्मविद्येत. की जे मुळातच मिथ्या आहे त्याच्या ठिकाणी तो सत्यत्व बुद्धी कशासाठी ठेवतो असं इथे सांगितलं. कारण त्याचं मिथ्यात्व कळल्याशिवाय त्याच्या ठिकाणची सत्यत्व बुद्धी जात नाही. कितीही म्हटलं, एखाद्याला साप भासला, दोरीवर भासला, अरे ही दोरी आहे म्हणून त्याला कितीही जरी सांगितलं तरी सुद्धा जोपर्यंत त्याला दोरी रूपानं ज्ञान होत नाही तोपर्यंत तो सापच मानत राहतो. आणि ही जी त्याची सत्यत्व बुद्धी आहे दोरीच्या ठिकाणी साप मानण्याची, हा जो त्याचा भ्रम आहे, मिथ्या वस्तूला सत्य म्हणणं हा भ्रम, तो शिथिल व्हायला पाहिजे. मुख्यत्वे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांनी मनुष्य मुळातच आधी आवळला गेलेला आहे. त्याला कितीही म्हणलं तरी आधी मुळात त्याला जन्माला यावं लागतं, संसाराला यावंच लागतं. कारण जन्म घेणे लागेल वाचण्याच्या काहीतरी पूर्वकर्म आहे की देह संसाराला त्याला यावं लागतं. आणि एकदा देह संसाराला आला की मग कर्मच लागले असते, जिजा मेलिया न टके, अखिल कर्म त्याच्या मागे लागतो. कर्म त्याला करावंच लागतं. मग ते करत असताना ही सगळी
जरा व्याधी जन्म मृत्यू दुःख अनेक भोगावी लागतात. तर हे जे कर्मपाश आहे हे कसे त्याचे सैल पडणार, या ग्रंथीतून कसा तो, त्या ग्रंथी तुटणार कशा, यातून तो सुटणार कसा, हे सांगणारी ही विद्या आहे, ब्रह्मविद्या. म्हणून हे उपद्रव समूह सगळे शिथिल करणारी विद्या म्हणून हिला उपनिषद असं म्हणतात. आता उपनिषद या शब्दाचा आणखी एक अर्थ, उप म्हणजे जवळ बघितलं आपण, मी म्हणजे निश्चय असा नि उपसर्गाचा एक अर्थ, निश्चय. आणि सद म्हणजे सर्वांच्या जवळ, आधी तो काय आहे, उप म्हणजे जवळ आहे, सर्वांच्या जवळ आहे. जवळ म्हणजे किती जवळ, अगदी सर्वांच्या अंतर्यामी आहे, इतका जवळ आहे. आपल्या अंतर्यामी हृदय, या भगवंतांनी सांगितलं की हृदयेश सर्वांचे हृदय देश, मी कुठे आहे, सर्वांचे हृदय देशी आहे, इतका अंतर्यामी आहे. आणि असा जो सर्वांच्या अंतर्यामी आहे असा तो प्रत्यगात्मा, त्याचा बोध ज्यामुळे होतो. म्हणजे मी या शब्दानं त्या प्रत्येगात्म्याचा निश्चय करायचा आहे आपण. आणि तो निश्चय कसा करणार आपण, अहम ब्रह्म अस्मि असा निश्चय करायचा. त्या प्रत्येगात्म्याचा म्हणजे त्या कुटस्थ चैतन्याचा, तो त्या ब्रह्माचा असा जो निश्चय, असा निश्चय करण्याची जी विद्या तिलाच ब्रह्मविद्या असं. सर्वांच्या अत्यंत अंतर्यामी असणाऱ्या त्या प्रत्येगात्म्याचा असा निश्चय म्हणजे उपनिषद. म्हणजे उपनिषद शिकून आपल्याला काय करायचं आहे आणि त्याचं फळ काय, तर ते सत धातून 3 तऱ्हेनं दाखवलं. सत धातू हा फळ दाखवतो. असा निश्चय केल्यानंतर आम्हाला काय मिळेल, बुद्धीनं निश्चय करायला सांगितले. पण असा निश्चय आम्ही अहम ब्रह्म अस्मि असा निश्चय केला आणि त्याचा परिपाक काय, फळ काय, त्याचं फळ पुढे सांगतात ते 3 तऱ्हेचं, साधयती, विषादयती आणि शिथिलयती वा, असं 3 तऱ्हेचं त्याचं फळ दिलेलं आहे. तर धातूंनी हे त्रिवार सांगितलं. साधयती म्हणजे नाशयती, मूल अज्ञान, जे मूल अज्ञान ते मूला अज्ञानम उन्मूलयती च. हे मूळ अज्ञान जे आहे तेच त्याचा नाश, तेच उन्मळून टाकणारी विद्या आहे. आणि साधयती दुसरा अर्थ गमयती वा, परम श्रेयो रूपम प्रत्यगात्मान गमय. कुठं जायचं आहे आपल्याला, त्या प्रत्येगात्म्यापर्यंत. आणि तो कसा आहे, परम श्रेयो रूप आहे, आमचं परम कल्याण आहे तिथपर्यंत जाण्यामध्ये. नाही तर तसं आम्ही गमन करत होतो, नुसतंच पायानं नाही तर मनानं बुद्धीनं सुद्धा. परंतु हे प्राण गमन झाले तरी सुद्धा मी आहे असा बोध म्हणून इथे त्यांनी सांगितलं की मुळात आमचं परम कल्याण करणारा असा हा प्रत्येगात्मा जो परमात्मा, तिथपर्यंत तो कोण आहे, तो कुठे आहे. संसार सार तामसी, हे जे संसारामध्ये जी बंधनं ज्यामुळे आम्ही संसाराला मानतो, तो खरेपणानं करत राहतो, तर ते आमचं बंधन शिथिल करणारी अशी ही विद्या आहे. उपनिषद मुळातच ब्रह्मविद्येचा मूल स्रोत आहे असं म्हणजे. आता ही ब्रह्मविद्या, आपण ब्रह्मविद्या शिकणार आणि ब्रह्मविद्या काय करते, की कशासाठी शिकायची आहे हे आधी आम्हाला कळलं पाहिजे. ब्रह्मविद्येचं ही उपनिषद शिकून किंवा ही ब्रह्मविद्या शिकून काय मिळणार आहे.
एक तर पहिलं ब्रह्मप्राप्ती मिळेल ब्रह्मविद्येने, आमचं संपूर्ण अज्ञान नष्ट होईल. इतकंच काय, शिकायला लागलो जरी न तरी सुद्धा आमचं कर्म चांचल्य कमी कमी होत जाईल. ब्रह्मनिराश तर होईलच होईल, पण सर्वत्र समदर्शन, सर्वत्र समदर्शन करणारी अशी ही ब्रह्मविद्या आहे. पहिली तिची अनुभूती काय आहे? अहम ब्रह्म अस्मि, मी ब्रह्म. आणि अंतिम अनुभूती काय सांगितली? वासुदेव सर्वमिती, अशी ही ब्रह्मविद्या. तर या ब्रह्मविद्येच्या संदर्भात पाहूया. तर पांडुरंग महाराज आपल्याला तिथं फुलं सांगत आहेत फार सुंदर शब्दामध्ये बघणार आहोत. दाविते ज्ञान भानुते अज्ञान तमनाशिते सुख शाश्वत जीवेते ती विद्या मिळवूते दैन्य दुःख लयानेते पाप ताप निवारिते चित्तास शांतता देते ती विद्या मिळवूते मुक्तीस हे तुझी होते अनेकी ऐक्य पाहते अंत प्रसन्नता देते ती विद्या मिळवूते लोपवीजी अहंतेते विश्वाचे हित साधिते अनाथा हातजी देते ती विद्या मिळवूते धर्मादी पुरुषार्थाते येते सार्थकता जिथे सार्थ साक्षरता भेटे ती विद्या मिळवूते आनंदी जन्म जी घेते आनंदे विश्व कोंडते आनंदी लीन जी होते ती विद्या मिळवूते ती विद्या मिळवूते. इथे हा शब्द महत्वाचा आहे. ती विद्या जसं आहे ब्रह्मविद्या, कारण या इहलोकाला आल्यानंतर ते मनुष्यत्व आपल्याला मिळालेलं आहे. इहलोकाचं वैशिष्ट्य इथं आपल्याला पुरुषार्थाला त्यांनी वाव दिलेला. मोक्ष हा परमपुरुषार्थ आपण मानलेला आहे आणि हा परमपुरुषार्थ फक्त या इहलोकातच आणि मनुष्यच करू शकतो. मनुष्यत्व आणि त्यानंतरच महत्वाचं जर कुठलं असेल तर मुमुक्षुत्व, त्याची मोक्ष इच्छा. आणि हे दोन जर आपल्याजवळ असतील तर मग या उपनिषदकार जे आहेत त्या महापुरुषांच्या संगतीमध्ये त्यांचा संशय घेणं हे अत्यंत देव दुर्लभ असं सुद्धा भाग्य आपल्याला लाभलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आपण आता ईशावाक्य या पहिल्या उपनिषदाकडे वळतो. या ईशावाक्योपनिषद या उपनिषदाचं दुसरं नाव आहे ब्रह्मविद्योपनिषद. मुळात हे उपनिषद म्हणजे शुक्ल यजुर्वेदांतर्गत म्हणजे शुक्ल यजुर्वेदातील वाजसनीय संहिता हा आपण पाहिला की वेदांत हा एक भाग संहिता तिच्यात फक्त मंत्र असतात. तर ही वाजसनेयी संहिता आहे. वाजसनेयी संहिता
आणि त्यातला हा 40वा शेवटचा अध्याय आहे ईशावास्य उपनिषद म्हणतो. मुळात 40 अध्याय आहेत या संहितेचे आणि त्यातला हा शेवटचा अध्याय ज्ञानकांडात्मक. ईशावास्य असा पहिला मंत्राची सुरुवात ईशावास्य या शब्दानं झाली म्हणून या उपनिषदाचं नाव ईशावास्योपनिषद असंच ठेवलं. आता या पहिल्या मंत्राला इतकं काय महत्व आहे या उपनिषदामध्ये, तर हा मंत्र या उपनिषदातला पहिला मंत्र म्हणून जितका महत्वाचा आहे तितका सर्व उपनिषदामध्ये सुद्धा हा पहिला मंत्र या उपनिषदातला अत्यंत महत्वाचा, सारभूत आणि अत्यंत सामर्थ्यशाली. याचं जर आपण चिंतन मनन, मंत्र आहे किंवा मनन करायचं आणि त्याच चिंतन म्हणजे निधिध्यास करायचं. किंबहुना ब्रह्मविद्येचं सार यात साठवलेलं आहे असं म्हणलं तरी चालेल. सर्व वैदिक जे वाङ्मय आहे त्यामध्ये तत्वज्ञानाचा जो भाग आहे म्हणजे ज्ञानकांडाचा, त्यातला हा शिखरीभूत असा मंत्र आहे पहिला श्लोक हा. आणि तसं पाहिलं तर संहिता असलेले उपनिषद हे मुख्यत्वे ब्राह्मण किंवा अरण्यक यातला भाग येतो, परंतु संहिता असलेलं उपनिषद म्हणजे वैदिक संहितांतर्गत असलेलं असं एकमेव उपनिषद आहे ईशावास्य. हे याचं एक महत्व आहे. आता याची वाजसनेयी असा आपण सांगितलं संहिता हे नाव जे आहे, आता हे नाव त्या संहितेला कसं मिळालं किंवा ही शुक्ल यजुर्वेद ही शाखा कशी बनली हा थोडा भाग, ही कथा अत्यंत मोलाची आहे. कारण याज्ञवल्क्य याचे प्रणेते आहे आणि त्यांनी ही प्रत्यक्ष वाजसनेयी हा सूर्य त्याच्याकडून हा हे वेद कसे मिळवले, हे ज्ञान कसं मिळवलं ही कथा आपण जरा पाहणार. वेदव्यास यांचे मुख्य 4 शिष्य, पहिलं वैशंपायन, जैमिनी आणि सुमंत हे 4 शिष्य. त्यातील वैशंपायन जे शिष्य त्यांचे, तर या वैशंपायनांच्याकडे यजुर्वेद शिकले. तर हा यजुर्वेदाचं अध्यापन त्यांनी याज्ञवल्क्यादी इतर सगळ्या ऋषिकुमारांना ते देते. आणि हे देत असताना झालं काय, एकदा प्रारब्धवशात त्या वैशंपायनांना ब्रह्महत्येचं दोष लागला. आता हा दोष म्हणजे काय हेही पाहायला पाहिजे, कारण ते जर त्यातले त्यांचे नियम कोणत्याही क्षेत्रामध्ये तिथले म्हणून नियम असतात, त्यांचे कोड वर्ड असतात म्हणून ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, तो त्याचा खरा अर्थ कळतो. तसं ब्रह्महत्या हा जो शब्द आहे त्यांचा हा सुद्धा एक कोड वर्ड आहे त्यांचा. म्हणजे काय, तर ऋषीने असा नियमच केलेला होता की जो कोणी ऋषी समाजामध्ये येणार नाही, त्या ऋषीनेच नियम घातलाय की समाजामध्ये त्यानं आलं पाहिजे. जसं त्यानं ऋषी असताना ज्ञान घेतलं, अध्ययन केलं, तसं अध्यापन सुद्धा केलं पाहिजे. आपली जी विद्या आहे ती त्याने इतरांनाही पाहिजे. आणि जो कोणी असा समाजामध्ये येणार नाही त्याला ब्रह्महत्येचा दोष लागतो, असा नियमच केला होता त्या काळामध्ये त्यांनी. आणि असा दोष कारण या नियमाचं उल्लंघन केलं वैशंपायनांनी आणि म्हणून त्यांना हा दोष लागला. आता याचा परिहार व्हावा म्हणून त्यांचे जे शिष्य होते, तर या शिष्यवर्गाने तपश्चर्या केली या आपल्या गुरूंना या दोषापासून मुक्त करू. तर अशी तपश्चर्या सगळेजण करत असताना त्यातले जे याज्ञवल्क्य होते त्या याज्ञवल्क्यांचं काय आहे की त्यांना स्वतःच्या तपश्चर्याचा अत्यंत अभिमान झाला. आणि ते वैशंपायन गुरुजींच्याकडे येऊन म्हणाले की ह्या इतर बाकीच्या शिष्यांची काय आवश्यकता आहे त्यांच्या तपश्चर्याची, मी एकटाच तुमचं इतकी कठीण तपश्चर्या करीन की ज्यामुळे तुमचं हे ब्रह्महत्येचं जे दोष लागलेला आहे तुम्हाला, तर हा दोष ते पापच तुमचं निवारण करू शकेन, त्यातून तुम्हाला मी पापमुक्त करू.
असं शिष्यानं अत्यंत दर्पोक्ती गुरूंच्या पुढे काढलेली आहे. इतर शिष्यांचा या शिष्यानं केलेला अपमान हा वैशंपायनांना सहन झाला आणि म्हणून त्यांनी त्याला आज्ञा केली की तू माझ्याकडून जो हा यजुर्वेद शिकला तो यजुर्वेद तू ओकून टाक, ती विद्या परत कर. आणि या गुरु आज्ञेप्रमाणे गुरूंची आज्ञा पाळणं, गुरुनाम आज्ञा न विचारणीय. तेव्हा त्यांनी तो वेद यजुर्वेद ओकून टाकला आणि तिथून ते निघाले. आता यांनी इथे एक असा संदर्भ येतो, तो मध्येच आपण पाहूया की यांनी जो वेद यजुर्वेद ओकून टाकला तर या वेद मंत्राविषयी ज्यांना बेरुपता होती, ज्यांना वाटत होतं की आपल्याला हे वेद मंत्र हवे असं ज्या ऋषींना वाटत होते, तर हा त्याने ओकून टाकलेला असल्यामुळं ऋषी म्हणून तरी काही घेता येत नाही, म्हणून ते काय झाले, ते तित्तीर पक्षी झाले ते ऋषी. आणि त्यांनी तित्तीर पक्षाचं रूप घेऊन त्या यजुर्गणाचा विकार केला, अशी एक कथा जोड कथा यायला येते. आणि त्यालाच तैत्तिरीय शाखा असं म्हणलेलं आहे, ती यजुर्वेदाची. तर हे याज्ञवल्क्य हे यानंतर तिथून निघून गेले आणि मग त्यांच्या पुढे प्रश्न आला की आता आपल्याला या यजुर मंत्रांची प्राप्ती कशी होणार, याहून अधिक अशा यजुर मंत्रांची. तर त्यासाठी त्यांनी चारही वेदांचा जो अधिपती भगवान सूर्यनारायण, या भगवान सूर्यनारायणाची उग्र तपश्चर्या आरंभ करण्याचं ठरवलं आणि ते तपश्चर्येला बसले. त्यांच्या उग्र तपश्चर्येने प्रसन्न होऊन सूर्यनारायण वाजी रूपात प्रगट झाले. वाजी रूप म्हणजे अश्वरूप, वाजी म्हणजे अश्व. त्यांनी अश्वरूप धारण केलं आणि याज्ञवल्क्यांना नवीन वेद प्रदान केले. सूर्यानं जे अश्वरूप धारण केलं ते धारण करून हा अश्व कसा वेगाने येतो, तसा अतिशय मोठ्या वेगानं त्यांनी येऊन वेद हे वेदमंत्र दिलेले आहेत. आणि म्हणून या त्या वेदाला वाजसनीय असं म्हणतात. हे नाव का मिळालं? ही संहिता याज्ञवल्क्यांनी मग पुढे कण्व, मध्यंदिन वगैरे आपल्या शिष्यवर्गांना शिकवलेलं आहे. आणि हीच शुक्ल यजुस संहिता, वाजसनीय संहिता. तेव्हापासून कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद असे दोन विभाग पडले. तर ही वाजसनीय संहिता जी आहे तिथे 40 अध्याय आणि त्यातला 40वा अध्याय म्हणजे आपलं ईशावास्य उपनिषद. या उपनिषदावरती अनेक टीका म्हणजे भाष्य झालेली आहे. ती काही सगळी आपल्याला पाहिजे नाही, आपला तो उद्देशही नाही. आपल्याला त्या मंत्रांच्या प्रकाशात शिरायचं. पण तरी सुद्धा कुणी कोणत्या महान लोकांनी, कोणते महानुभाव आहेत की ज्यांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे. पहिलं भाष्य आहे आनंदगिरी टीकेचं शांकर भाष्य. दुसरं भाष्याचं उवटाचार्य यांचं ईशावास्य भाष्य, उवटाचार्य. तिसरं ब्रह्मानंद यांचं भाष्य, ईशावास्य रहस्य या नावाचं. चौथं आहे शंकरानंद यांची ईशावास्य दीपिका. पाचवं रामचंद्र पंडित यांचं ईशावास्य रहस्य विवृत्ती असा ग्रंथ आहे. सहावं आहे भाष्य आनंद भट्टोपाध्याय यांचं ईशावास्य भाष्य. आणि सातवं भाष्य आहे अनंताचार्य यांचं ईशावास्य भाष्य. आता या अनेक विद्वानांनी याच्यावरती जरी भाष्य केलेलं असलं तरी आपण आपल्या बुद्धीत प्रकाश कसा पडेल हे आपल्या हिताला लागेल. म्हणून उपनिषदावरती किंवा या ईशावास्यावरती आधुनिक सुद्धा बऱ्याच विद्वानांनी, जवळजवळ सर्व विद्वानांनी म्हणून ती याच्यावरती भाष्य केलेलं आहे किंवा याच्यावरती टीका म्हणजे ह्या ईशावास्य उपनिषदावरती पुस्तकं लिहिलेली आहे. मूळ मंत्र आपण पाहतो ते करणार. तेव्हा
ह्यानी असं म्हणलेलं आहे, त्याने तसं म्हणलेलं आहे, असा विचार आपण करण्यात फार वेळ घालवायचा नाही. म्हणून शंकर भाषाला आपण प्रधान महत्व देऊ. इतरांचा थोडाफार समाचार होईल म्हटलं जाईल किंवा सहजगत्या ओघात होऊन जाईल. परंतु असं इकडे तिकडे पाहत बसण्यापेक्षा त्या मंत्रावर एकाग्र होणं हे अधिक आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आता हे उपनिषदांचं महत्व केवळ हिंदूंना म्हणजे भारतीयांनाच कळलं असं नव्हे, तर ते इतर धर्मीयांना सुद्धा त्या काळात सुद्धा कळलं होतं. ज्यावेळी म्हणजे इस्लाम धर्मीय सुद्धा काही महात्मे आहेत ते ज्यांनी या उपनिषदांचा अभ्यास सखोल केला. ते कशासाठी सांगायचं, तर निदान आम्ही तो करावा, आम्हाला तरी कळावं. पाश्चात्यांनी या उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे. इस्लाम धर्मीय महानुभाव कोण कोण आहेत पहा, कारण इस्लाम धर्माचं बराच कालावधीपर्यंत आपल्या वृत्ती त्यांचं अधिराज्य होतं. मनसूर, सरमद, फैजी, बुल्ला शाह आणि दारा शिको असं बरं. तर इतक्या महानुभावांनी या उपनिषदांचा उत्तम अभ्यास त्या काळात केला होता. तसंच जे पाश्चात्य विद्वान म्हटलेले आहेत त्यामध्ये मॅक्स मुलर, शोपेनहर आणि गोल्डस्टकर. तर हे जे महात्मे आहेत तर या महात्म्याने सुद्धा आपला अभिप्राय किंबहुना त्याने अभ्यास करून मग अभिप्राय दिला. अत्यंत कठोर अभ्यास याने केलेला आहे. इतकंच काय की जसं यानं मला जगायला शिकवलं तसं मला मी सुद्धा याच उपनिषदांना मला प्रकाश द्यावा असं सुद्धा इच्छा प्रगट केलेली आहे. आपण असंच म्हणायला हरकत नाही, कारण ही आत्मप्रकाश देणारी अशी उपनिषद आहेत. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, आमारे धूप ना पोडाले, गंध खिचडी ना निघाले, आमारे दीप ना ज्वालाले, दे ना खिचडी आलो. भावार्थ आहे की आता ती उद्बत्ती असते. उद्बत्ती ती पेटल्यानंतर तिचं सार्थक आहे की नुसती उद्बत्ती म्हणून राहण्यात सार्थक आहे. ती उद्बत्ती म्हणते की आमारे धूप ना पडाले, दे ना खिचडी, गंध खिचडी. गंध जर आमच्यात नुसता आहे तसा आत्मगंध आमच्या ठिकाणी आहे, पण तो आत्मगंध जर प्रगट होतो, आत्मगंध आम्हाला आधी कळतच नाही आत्मगंध आहे. हेच आधी अज्ञान आहे. ती उद्बत्ती पेटणं, आता हे पेटणं जे आहे वन्नी कोणता आहे, ज्ञान रूपी वन्नी. वन्नी लागल्याशिवाय काही आपल्या जीवनाचं सार्थक होणार नाही. आहार निद्रा भयमैथुन सामान्य येतात पशुभिर्नरा, पण ज्ञानम ही तेषाम अधिको विशेषा. ज्ञानेन पशुभिः समाना. मनुष्य आणि पशु याच्यामध्ये अज्ञान हा भाग वेगळा आहे. मनुष्याचं मनुष्यत्व हे ज्ञान मिळवण्यात आहे, हे आत्मज्ञान मिळवण्यात आहे. मी कोण आहे हे ज्ञान त्याला व्हायला पाहिजे. तसं आमारे दीप ना पडाले, ते म्हणतात ना ज्वालाले, हा दीप आमचा प्रज्वलितच झाला नाही तर प्रकाश कसा देणार. त्या प्रकाशाने तू जसा स्वतः उठून, नाही तर त्याला जन्मभर अंधारात राहावं लागतं, अनेक जन्मपर्यंत अंधारात राहावं लागतं त्याला. असं आहे यामध्ये की आपल्या लेखी ज्ञान झालं, आपली आपत्ती जगाची मुक्त, जो तो प्रकाशरूप होतो, ज्ञानरूप होतो म्हणजे प्रकाशरूप होतो. त्यामुळे आपोआप जगालाही प्रकाश होतो. आणि म्हणून ही उपनिषद या आपलं जीवन या प्रकाशात उजळून जावं, उज्ज्वल व्हावं जीवन, यासाठी आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा. हे उपनिषद फक्त 18 मंत्रांचं आहे, फक्त 18 मंत्र, अतिशय अल्पाक्षर रमणीय असं म्हणता येईल. त्याचा शांतीपाठ आहे, कारण 6 जरी वाजले असले तरी आज आपल्याला शांतीपाठ म्हणून त्या मंत्राचा निदान उच्चार करून तरी उठायचा पहिल्या. आणि मग त्याचे उच्चार कसे करायचे ते आपण मग पुढच्या वेळेला शिकायचं.
तेव्हा शांती पाठ असा आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपण हा म्हणूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति. ओम प्रत्येक वेळेला नाही म्हणतो तरी चालेल. सुरुवातीला ओम म्हणून नंतर शांती 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 आता 3 वेळेला म्हणायचं आहे. पण याचा उच्चार करत असताना पूर्ण मद हा द पुढे विसर्ग आहे. तिचा आकारांत नाही पण विसर्गाचा उच्चार पूर्ण व्हायला पाहिजे. पूर्ण मिदम मचा उच्चार त्यातल्या अनुनासिकाचा व्हायला पाहिजे. पूर्णात तो हा इथं अर्धा आहे आणि पूर्ण सिय व्हायला पाहिजे. तसंच पूर्ण मादा य पूर्ण आहे तिथे जे तोडायचं नाही आणि पूर्णमेवावशिष्य हे एकत्र घ्यायचं. तेव्हा हा जो शांती मंत्र येतो याचा अर्थ नुसताच अर्थ आता थोडक्यात सांगूया. त्याचं विवरण आपण पुढे करू त्याच्यावेळी. अदहा म्हणजे ते ब्रह्म ते आहे. वेदांतामध्ये किंवा शास्त्रामध्ये ब्रह्माला ते ब्रह्म असं म्हणलेलं आहे. आपण ते हे नपुसकलिंगीतला हे लक्षात तसं ब्रह्माला त्यांनी ते हा शब्द लावलेला आहे. कारण हे जे जे काही माया व्याधी आहे हे जगदरूपी बाळ ज्ञानशोधावरी म्हणलं तर याला काही कारण हा नव्हे. एवढ्यासाठी त्याला ते असं सांगितलं. काही जण समजतात कारण हा पिता आहे ना जगताचा. पण जरी जगताचा पिता असला तरी ते म्हणतात ते ब्रह्म आहे आणि म्हणून त्याच्याकडे हे कर्तृत्व जात नाही. कार्यकारणाचे अस्तित्व आहे ते सांगायचं. तेव्हा पूर्ण या शब्दानं ब्रह्म असा अर्थ घेतला. ते ब्रह्म आणि तसंच पूर्ण इदम. आता इदम शब्द हा जो लावला जातो इदम म्हणजे हे ना काहीतरी विशिष्ट निर्देश केला जातो. ते हे सर्वसामान्य आहे. परंतु हे म्हणलं की विशेष आला. काहीतरी विशिष्ट वस्तू निर्देश करायचा असेल तर हे म्हणतो आपण आणि ते अतिरिक्त आपल्याला जवळ वाटत. तसं हे एक तर त्याचं हे शरीर आणखीन हे संपूर्ण आतील जगत हे सगळं काय आहे. संपूर्ण विश्व ही संपूर्ण सृष्टी हे जे आहे इदम असा निर्देश त्यांना केला जातो. परंतु ते सुद्धा पूर्ण आहे म्हणजे तेही ब्रह्म. पुढे ते म्हणतात की त्या पूर्ण ब्रह्मापासूनच पूर्णात त्याच्यापासून पूर्ण उदच्यते. हे इदम पूर्ण जे आहे हे कुठून आलं तर ह्या पूर्णात ह्या अदाह पूर्णापासून त्याच्यापासून ते उदित झालं उदच्यते. त्या पूर्णापासूनच या पूर्णाची काय आहे उदय त्याचाही त्यातूनच आहे. उत्पत्ती म्हटली नाही मुद्दाम इथं तर उदय म्हणलं. कसं उदयाला आलं हे विश्व तर त्या पूर्णापासून आणि पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णमेवावशिष्यते. या पूर्णातून हे पूर्ण जेव्हा निघून जाईल किंवा लयाला जाईल किंवा काढून घेतलं जाईल. जर का आदाय काढून घेतलं तर
पूर्णच अवशिष्ट राहत. पूर्णम एव. पण एका यातून दुसरं वजा केलं, कमी केलं की काय होतं, थोडं अपूर्ण राहते. पण इथं तसं नाही. म्हणून पूर्णम एव अवशिष्टते, पूर्णच उरत. जे उरत ते पूर्ण असं त्यांना सांगायचं. आता हे जगत सगळं अपूर्णतेनं भरलेलं आहे आणि याला पूर्ण हे म्हणतात कसं, असं आम्हाला कदाचित वाटेल. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदाच आधी सांगून टाकलं की हेही पूर्णच आहे. आणि हे आपल्याला कळणं पहिला टप्पा आहे की हे आधी आम्हाला कळायला पाहिजे की हे वासुदेव सर्वमी. कोणता टप्पा पहिल्यांदाच घेतलाय पाहते. हे म्हणून जे जे काही आहे ते सगळं पूर्ण आहे, सगळं ब्रह्म आहे. त्या ब्रह्माला पूर्ण असं का म्हणायचं, कारण ब्रह्म सोडून बाकी सगळं अपूर्ण आहे. पूर्ण म्हणजे भरलेलं म्हणतो आपण, अत्यंत घनी, की ज्याच्यात काही शरीराला खरं म्हणजे वाव नाही, जे ज्याची खंड कधी होऊ शकत नाही, ते अखंड नाही. त्याला एकमेवा द्वितीय असं म्हणतात. जे अपूर्ण असतं म्हणजे त्याच्यात काहीतरी उणं आहे आणि याच्यात काही उणं नाही. उणं केव्हा असतं, उणी जी आहे कशामुळे, मुळातच ज्या कामना आहे, कितीही ज्या आशा आहे, त्या स्पृहा आहे, त्या कितीही पूर्ण झाल्या तरी सुद्धा त्यांच्या मागे धावणारा जो आहे तो सदैव पुन्हा कृपणा फलहेतवा असं गीता सांगते. तो कृपण आहे, तो कधीही परिपूर्ण नाही. कारण हे फलहेतू हे त्याच्याजवळ आहे. सदैव त्याला काहीतरी हवं आहे आणि अशी असं काहीतरी हवं असली तर कामना असली, वासना असली, हेच अपूर्णतेचं द्योतक आहे. उणीव जे येते ती त्यामुळे त्याला आपण परिपूर्ण आहोत असं वाटत नाही. आपल्यात उणीव आहे आणि ती कशाची आहे आणि ती पूर्ण मग कुठे होणार, म्हणून त्याचे प्रयत्न. आपणच पूर्ण आहोत, आपल्याच ठिकाणी हे पूर्णत्व आहे. ही निर्वासन स्थिती, ही निष्काम स्थिती, ही आपल्याच ठिकाणी आणि ती आपण ओळखतो. त्या स्थितीपर्यंत येणं म्हणजेच पूर्ण होणं, म्हणजेच पूर्ण काम होणं, म्हणजेच अकाम होणं किंवा आप्त काम होणं. असं का, कारण आता कोणत्याही कामाने सगळं कामना पूर्ण झालेलं म्हणजेच तो मंत्राला सुरुवात करणार आहोत. आणि ह्या उपनिषदाच्या प्रत्येक प्रवचनाच्या सुरुवातीला आपण शांतीपाठ सुरुवातीला म्हणायचं आहे, आणखी अभ्यासाच्या शेवटी सुद्धा हा शांतीपाठ या ईशावास्य उपनिषदामध्ये सुरुवातीला दिलेला आहे त्यांनी. तर हा शांतीपाठ जो आहे तो आपण आधी म्हणूया. मागच्या वेळेला एकदा सांगितलेला होता. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः.
ओम शांति ओम शांति ओम शांति ओम शांति। हे ईशावास्य उपनिषद मुळात सांगितलं आपण की ते संहिता आहे. संहिता म्हणजे मंत्र आहेत. यामध्ये मुख्यत्वे संहिता ह्या कर्मकांडाचा भाग त्यामध्ये येतो संहितेमध्ये. परंतु हे ईशावास्य उपनिषद याचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये ज्ञानकांडाचा भाग आलेला आहे. कारण याला ज्ञानकांड का म्हणलं तर आत्म्याचं यथार्थ स्वरूप या उपनिषदामध्ये प्रगट झालेलं आहे. तेच त्यानं प्रतिपादन केलेलं आहे. आणि आत्मा हा मुळात कर्मांग होऊ शकत नाही आणि म्हणून याला कधीही त्या कर्मकांडामध्ये घालता येत नाही, जरी संहिता असेल तरी सुद्धा. आता आत्मा हा कर्मांग का होऊ शकत नाही? कारण आत्म्याचं वर्णनच असं केलेलं आहे. अवर्णनीय असा जरी असला तरी सुद्धा आत्मा हा मुळात शुद्ध, अपापविद्ध, अशरीर, त्यानंतर नित्य, एक असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तो सर्वगत. आणि या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर या कर्माच्या विरोधी आहे. कर्मामध्ये एकता नाही, अनेकता आहे, विविधता आहे. त्यामध्ये कर्मामध्ये काही कर्म पाप कर्म आहेत म्हणजे ते निष्पाप नाही. ते अवयव त्याला हवे आहेत, काहीतरी देह घेतल्याशिवाय कर्म करता येणार नाही. तसंच कर्म हे एक देशी करावं लागतं, एका स्थली करावं लागतं. ते सर्वगत होऊ शकत नाही आणि ते नित्य आपण करू शकत नाही. अशा तऱ्हेनं कर्माशी या गोष्टी सगळ्या विरोधी आहेत. तसंच हा आत्मा कर्मांग का होऊ शकत नाही याचं आणखीन एक कारण आहे. कारण कर्माची कोणतीच लक्षणं या आत्म्याला लागू शकत नाही. कर्म हे मुळात कसं आहे, उत्पाद्य विकार्य, त्याची लक्षणं काय काय आहेत कर्माची. ते उत्पन्न होते, त्यात विकार घडतो, ते आप्य आहे आणि ते संस्कार्य आहे. आता हे सगळं त्याला कसं लागू पडत नाही आत्म्याला तेही आपल्याला पाहिजे. आत्मा हा मुळातच स्वयंभू आहे, तो स्वयंसिद्ध आहे म्हणून त्याला कोणी उत्पन्न केलेला नाही. तो उत्पाद्य होऊ शकत नाही, तो विकार्य नाही, विकार योग्य नाही. कारण काय आहे? कारण तो अत्यंत शुद्ध आणि अविकारी आहे. पालटणारा नव्हे, परिवर्तनशील नव्हे, तो अत्यंत अचल आणि तो आप्य नाही म्हणजे तो प्राप्त करावा लागत नाही. कारण तो नित्य प्राप्त आहे, कारण तो नित्य आणि सर्वगत आहे. तसंच तो संस्कार्य नाही, कारण संस्कार योग्य नाही. कारण तो अपापविद्ध आहे म्हणजे अत्यंत शुद्ध आहे. संस्कार कुणाला करायला लागतील? जे अशुद्ध आहे, हिणकच मिसळलेलं आहे. सुवर्णाला शुद्ध करायचं कारण हिणकच मिसळलेलं आहे, मग त्याच्यावर संस्कार करायला पाहिजे. परंतु हा मूळचाच जय जय हो शुद्ध असा आहे. शिवाय कर्म जे आहे त्याला करता भोगता असं कर्मामध्ये असतं. करता भोगता रूप कर्म असतं. तसा हा नाही करता भोगता रूप. कारण मुळात तो अशरीर आहे, निरवयव आहे आणि तो एक आहे. म्हणजे कर्माचं कोणतंच लक्षण याला लागू पडत नाही आणि म्हणून हे कर्मांग होऊ शकत नाही. आणि अशा या आत्म्याचं यथार्थ ज्या मंत्रांमध्ये सांगितलेलं आहे ते मंत्र कर्मकांडात जाऊ शकत नाही. तर हे जे ईशावास्य उपनिषद आहे हे ज्ञानकांडाचा भाग आहे. कोणत्याही ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय सांगतात, तसा आपण आता सुरुवात करतो आहोत ग्रंथाला, म्हणून याचा अनुबंध चतुष्टय थोडक्यात सांग. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? म्हणजे या ग्रंथाचं प्रयोजन काय, त्या ग्रंथाचा विषय काय, त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आणि त्यामध्ये संबंध काय, असे 4 भाग येतात. त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. तर या उपनिषदाचं प्रयोजन आहे ब्रह्मानंद प्राप्ती, आत्मप्राप्ती. हेच याचं प्रयोजन आहे. याचा अधिकारी मुमुक्षु आहे आणि याचा विषय आत्मा, आत्मैकत्व हाच याचा विषय आहे. आणि संबंध आत्म्याचं यथार्थत्व जाणून
घेऊन आपलं अज्ञान निरास करणे, अज्ञान निरस्त करणे म्हणजेच इथं प्रतिपाद्य प्रतिपादक असा संबंध आहे. तेव्हा या ग्रंथाच्या संबंधात सुरुवातीचा भाग साधा म्हणून आपण हा पाहिला. आता आपल्याला मूळ जो शांतीपाठ आहे तिथून सुरुवात करायची. शांतीपाठ आपण म्हटला, पण शांतीपाठाचा थोडा भावार्थ काय ते जरा आपल्याला पाहायला पाहिजे. कशासाठी आपण शांतीपाठ म्हटला? कोणत्याही ग्रंथाच्या आरंभी मंगल करण्याची एक पद्धत आहे आणि हे मंगल 3 तऱ्हेने केलेलं असतं. वस्तू निर्देश रूप. वस्तू याचा शब्दाचा अर्थच असा आहे की आत्मवस्तू, परमात्मा वस्तू, त्याला वस्तू म्हणतात. वस्तू निर्देश रूप, त्या वस्तूचं आत्मवस्तूचं निर्देश म्हणजे तिचं स्वरूप सांग. ते स्वरूप वर्णन जरी केलं तरी सुद्धा मंगल होत. दुसरं मंगल आहे आशीर्वाद रूप, त्या परमात्म्याकडे आशीर्वाद मागायचा. तिसरं नमस्कार रूप मंगल, परमात्म्याला नमन केलेलं असतं. 3 तऱ्हांनी मंगल करतात. यातलं इथं या शांतीपाठामध्ये वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे. परमात्म्याचं स्वरूप तिथे वर्णन केलेलं आहे. ते कसं आहे? ओम पूर्ण मदः, पूर्ण असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पूर्ण याचा अर्थच जे गच्च भरलेलं आहे, अगदी घन आहे, थोडी सुद्धा जागा रीती जात नाही, म्हणजे थोडी सुद्धा उणीव जात नाही असं. आणि ते किंबहुना तेच जे दाटून भरलेलं आहे किंवा त्याहून अन्य ज्याच्यात काहीही नाही असं जे आहे ते एकी एक म्हणजे एकमेवा द्वितीय असं ब्रह्म. पूर्ण हा शब्द इथे ब्रह्म या अर्थी आले. अदा पूर्णम, अदस नपुंसकलिंग रूप आहे, ते ब्रह्म. मागच्या वेळेला याचा हे रूप असं वापरण्याचं कारण काय हे सांगितलं होतं. या संपूर्ण ही जी जगत सृष्टी, तर हे सगळं कर्तृत्व याच्याकडे जात नाही म्हणून त्याला हे नपुंसक अशा तऱ्हेनं ते हे सर्वनाम इथं त्यासाठी वापरलेलं आहे की हे जगदरूपी बाळ ही माया व्याधी, परंतु ते ब्रह्म. आणि पूर्ण इदम, आता इथं इदम म्हणजे हे. आता हे असं ज्याचा आपण निर्देश करतो, म्हणजे निर्देश करायचा असेल, काहीतरी दाखवायचं असेल आपल्याला, म्हणजेच जे दृश्य, जे दृश्याचा अर्थ जाणीवेच्या टप्प्यात येणारं ते अखिल, त्याला दृश्य असं म्हटलेलं आहे. मग असं जे दृश्य जगत त्याबद्दल इथं इदम पूर्णम असा शब्द आलेला आहे. अखिल दृश्य जगत. आता ते सुद्धा इथं म्हणलेलं आहे पूर्णच आहे, कारण पूर्णातून ते उदित झालेलं आहे. पूर्णात पूर्ण उदिच्यते, इथं म्हणलेलं आहे उदच्यते. ते पूर्णातून हे पूर्ण उदित झालेलं आहे, त्या पूर्णातून हे पूर्ण उदित झालेलं आहे. आता इथं इदम असा शब्द ज्याला वापरलेला आहे म्हणजे इदंता. इदंता म्हणजे वास्तविक इदंता याचा अर्थच आहे मर्यादितता. आणि हे पूर्ण जे आहे ज्याच्यातून हे पूर्ण निर्माण झालं ते अमर्याद आहे. म्हणजे त्या ठिकाणी ही इदंता नाही, ही मर्यादितता नाही, तर ते अत्यंत व्यापक आहे. त्या पूर्णातून हे उदित झालेलं असल्यामुळे ते पूर्णच आहे, कारण ते पूर्णातूनच उदित झालेलं आहे म्हणून तेही पूर्णच आहे. आता याला जे आपण सीमित करतो, जे निर्माण उदित झालेलं आहे तेही अत्यंत व्यापक आहे, अमर्याद आहे, पण आपण ते सीमित करतो, आपण त्याला मर्यादित करतो. वास्तविक हे शहाणपण नाही, खरं अज्ञान आहे ते इथंच आहे की त्या अमर्याद अशा पूर्णाला आपण ते पूर्ण असताना आम्ही सीमित केलं. आपल्या ठिकाणी जी अपूर्णता, उणीव सारखी आपल्याला भासते, वाटते, वास्तविक आपण परिपूर्ण असताना आपल्याला आपल्यात काहीतरी उणं आहे असं सतत वाटत राहणं हेच आपलं अज्ञान आहे.
पूर्णातून हे पूर्ण उदित झालेलं आहे, तर ते पूर्णातून काढून घेतल्यानंतर उरतं काय? ते म्हणतात पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते. पूर्णच उरतं असं त्यांनी सांगितलं. कारण त्याचा उदय पूर्णात आहे, तेव्हा पूर्णातच लय ही आहे. मग अवशिष्ट काय राहणार? पूर्ण. हा नुसता वाच्यार्थ जरी असला तरी त्यांना काय सांगायचं आहे ते पाहू. पूर्ण निदम हे जसं जगताकडे लावलेलं आहे, इथं म्हणलं आपण हे जगत, तसंच ते आपण आता स्वतःकडे लावायचं. कोणताही मंत्र आपण अभ्यासायचा आहे तो आपल्याला काहीतरी बोध व्हावा म्हणून. आणि यासाठी की यातलं जे हे असं जे म्हणलेलं आहे ते जसं आपण जगताकडे लावतो तसंच ते हे म्हणजे स्वतःकडे लावायचं. म्हणजे ब्रह्म जसं पूर्ण आहे तसं हेही पूर्ण आहे. हे जे जे काही यातून उदित झालेलं आहे तेही पूर्ण आहे. देह घेऊन आलेलं हे जे चैतन्य आहे, हे देह घेऊन आलेलं जे चैतन्य आहे की आपण त्या पूर्णातूनच, त्या ब्रह्म चैतन्यातूनच आपण उदित झालो आहोत. हा भाव आपल्या ठिकाणी आधी उदित व्हायला पाहिजे. की ज्ञानेश्वर महाराजांनी याला एक दृष्टांत फारच चांगला दिलेला आहे. ते म्हणतात की तो जो किरण आहे सूर्या, तेजाचा तेजवून निघाला. तेजाचा म्हणजे त्या महातेजाच्या, त्या सूर्याचा, त्या तेजापासून निघाला. तेजीची असे लागला तो त्या तेजाला अखंड लागलेला आहे. लाग म्हणजे संबंध अखंड जोडलेला आहे त्याच्याशी. त्याच्यापासून तो कधीही विभक्त नाही, त्याच्यापासून तो स्वतःला कधीही वेगळा मानत नाही, न अन्य. तया रश्मी ऐसा भला बोध व्हावा. त्या रश्मी सारखा, त्या किरणासारखा पहा. तो किरण किती हजारो योजना जरी आला पृथ्वीवर, अगदी एखाद्या छतातून कवळशाच्या रूपाने पडला तरी जसा तो सूर्य वाटोळा तसाच तिथं सुद्धा त्याचं जे पडलेलं बिंदू तेही वाटोळा आहे. तया रश्मी ऐसा भला बोध व्हावा. की आपल्याला सुद्धा आपण त्या भगवंताचेच आहोत. पूर्णात पूर्ण. तिथं त्यांनी म्हणलं की हे सुद्धा पूर्णच आहे. जे काही देह घेऊन आलेलं चैतन्य ते सुद्धा पूर्णच आहे. त्या ब्रह्म चैतन्याशीच ते आपला लाभ हे संबंध सांगतात. तेव्हा त्याच्यात आणि आपल्यात भेद नाही, त्याच्यात आणि आपल्यात कोणतीही उणीव नाही, हे आम्हाला कळायला पाहिजे या शांती पाठातून. आणि आपल्या देहाचं उदित होणं आणि त्याचा लय होणं हे त्याच्यामध्येच होत आहे, त्याच्याच ठिकाणी होत आहे. म्हणून पूर्णात. आणि ते म्हणतात की या पूर्णातून सुद्धा काढलं तर अवशिष्टही पूर्णच राहत. त्याच्यातच उदय आहे आणि त्याच्यातच लय आहे. हे जे आहे आता हे कशासारखं आहे, याला अगदी साधा दृष्टांत देऊया. की जसं समुद्राची लाट समुद्रामध्येच निर्माण होते, समुद्रातच विराम होते. ही जी लाट उठली, स्वरूपानंद महाराज आपल्या अभंगात म्हणतात, देवा तू सागर मी तुझी लहरी, दोघाची अंतरी भेद नाही. पुढे त्यांनी म्हणलेलं आहे, देवा तू सुवर्ण मी तुझे भूषण, आम्हा एकपण ठाईचेच. त्याच्यात आणि माझ्यात. इथं पूर्ण पूर्ण हा शब्दच, पूर्णच हा शब्द एक घेतला, त्यांनी दुसरा शब्दच घेतला नाही. हेच पद का घेतलं? कारण अहम ब्रह्म अस्मि हे जीवाला कळायला पाहिजे. तो जो स्वतःला मी जीव, मज देह बंधन, मज कर्म, ही पुढचं त्याचं जे आहे ते म्हणतात वास्तविक दोघा एकपण ठाईचेची. ठाईचेची हीच सत्ता एक आहे, ती फक्त परमात्मा सत्ता आहे. ठाय म्हणजे अधिष्ठान, त्याच्याच सत्तेत आपण आहोत आणि आहोतच.
नुसतं आहोत नव्हे, आहोतच हे आपला बोध पक्का व्हावा यासाठी हा शांतीपाठ त्यांनी इतक्या तऱ्हेने गायलेला आहे. आपल्याला वाटतं की हे देहरूपी लेणं जे घडवलेलं आहे ते वास्तविक भगवंतानं समजा त्यांनी घडवलं आणि त्यांना मना नाही यायची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांना पसंतीला आलं नाही, मग त्यांनी मोडून टाकलं. मग आता काय उरलं? लेणं घडतं ते शुद्ध सुवर्णाचं. शुद्ध सुवर्णात काहीतरी उणीव आहे का? शुद्ध सुवर्णच उरलं. अवशिष्ट काय राहिलं? जे पूर्ण तेच पूर्ण अवशिष्ट राहील. म्हणजे जे आधी होतं तेच उरलेलं आहे. कारण ते त्रिकाला बाधित आहे. हा जीवाला बोध व्हायला. तो आपलं देहाच्या असण्यानं आपलं अस्तित्व मानतो, देहाच्या नसण्यानं आपलं अस्तित्व नाकारतो. मी त्रिकाला बाधित आहे, मी नित्य आहे, हे सत्य त्याला कळायला पाहिजे. आणि पुन्हा ते अन्य कोणीही नाही, ते माझंच स्वरूप आहे जे उरेते, हेही कळायला पाहिजे की इथं अन्य काही नाही. जे आहे ते माझं स्वरूप आहे आणि ते सुद्धा कसं आहे? पूर्ण घन आहे. हा बोध ज्याला झाला त्याच्या त्रिविध तापांची बोलवण झाली. ओम शांती शांती शांती. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक तीनही ताप त्याचे निरस्त झाले असं समजायला. आता या ईशावास्य उपनिषदामधील प्रत्यक्ष मंत्राकडे आपण म्हणूया. त्यातला पहिला मंत्र